गणगणगणात होते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज मी बनवत आहे बीटाचे लाडू. पौष्टिक असे बीटाचे लाडू. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. सर्वप्रथम तर हे बीट मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता त्याची सालं आणि देठ काढून घेत आहे. आणि आता ते बीट आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत. हे पहा, मोठ्या किसणीवर असा लांब लांब किस पाडून घ्यायचा आहे. हा पहा, असा लांब लांब सर्व बीट मी किसून घेतले आहेत. आता बाकीचं साहित्य बघूया. हे 2 वाट्या बीटाचा किस झाला आहे. 2 वाट्याचा बीटाचा किस असेल तर मला त्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे किंवा गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी घ्या, तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव वाटी खवा घेतला आहे आणि 2 चमचे दूध पावडर घेतली आहे. सजावटीसाठी काजू आणि 3 वेलची आणि 2 चमचे तूप. चला तर मग आपण सुरुवात करूया. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी आता हे तूप टाकून घेत आहे. तूप थोडंसं बाकी ठेवा, थोडंसं हाताला लावायला लागेल नंतर लाडू बांधताना. हे पहा, आता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये हा बीटाचा किस टाकून घ्यायचा आहे. हे 2 वाट्या बीटाचा किस आहे तो टाकून घेत आहे. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वाट कसली पाहताय तर चला मग लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथाला. चला तर आता हे बीट असं छान मी परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता मी साखर टाकून घेत आहे. बीटाचा थोडासा कच्चेपणा कमी झाला की मग त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. या साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता आणि याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतं. आता या साखरेला आणि बीटाला पाणी सुटेल. हे पहा, असं छान परतून घ्यायचं आहे. हळूहळू परतायला लागलं की हे असं पाणी सुटेल. हे पहा, बीट कच्चं खायला कोणी मागत नाहीत. लहान मुलं तर मुळीच खात नाहीत. त्याचा उग्र वास असतो आणि आपल्यालाही कधी कधी नाही खावलं जात. तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. लाडू करा आणि रोज 1 लाडू खा. याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन पण वाढतं आणि एकंदरीतच हे बीट आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता ही वेलची सोलून घेत आहे आणि एक टरफल आहे ते चहाच्या डब्यात मी टाकत आहे. त्याचाही सुगंध छान येतो. आणि आता हे पहा, आटत आलेलं आहे. याला झाकण टाकून मी मस्त वाफ घेते. आता छान अशी शिजेल ते आता छान. तोपर्यंत मी वेलची पावडर करून घेते. वेलची पावडर एकदम करून ठेवू नका. जशी लागेल तशी सोलून ताजी ताजी करून घ्या, म्हणजे त्याचा सुवास पण ताजा ताजा आणि फ्रेश चांगला राहतो. हे पहा, आता बीट शिजत आहे. इकडे वेलची पावडर पण माझी करून झाली आहे. आता ना काय करायचं, गॅस थोडासा मोठा करायचा आणि हे पटकन शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी आटेल म्हणजे पटपट. आता त्याच्यामध्ये मी काय करते, खवा टाकते आहे. हा साधारण 100 ग्रॅम खवा आहे आणि 2 चमचे दूध पावडर टाकूया. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे गोळे आहेत ना, याचे फोडून एकत्र झालं पाहिजे, याच्यामध्ये बीटमध्ये मिक्स झालं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, हे बाइंडिंग एजंट म्हणून काम करतात आणि लाडू असा छान बांधला जाईल आणि चव पण वाढेल त्याची. आणि त्या वाटे आपल्याला कॅल्शियम सुद्धा मिळू शकतं. त्याच्यामुळे सगळंच फायदेमंद आहे. तुम्ही पण नक्की नक्की करून पहा आणि रोज 1 लाडू कंपल्सरी खायचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या लाडवाचा आनंद घ्या आणि तंदुरुस्त राहा. हे पहा, आता हे आटवून असं घट्ट होत चाललेलं आहे. हे पहा, पाणी सगळं त्यात आटून गेलं आहे. आता त्यात आपण वेलची पावडर टाकूया, त्याच्यामुळे आणखी छान स्वाद येईल. आणि थोडंसंच वेळ राहिला आहे आता, तर थोड्या वेळातच ते घट्ट गोळा होईल
हे पहा, थोडंसं पाणी दिसतं ना कडेला, ते पण पूर्ण आटून घ्यायचं आहे. कशी वाटली माझी रेसिपी? तुम्ही पण नक्की करून पहा. गॅस बंद करते मी आता हे थंड करून याचे मी लाडू बांधून घेते आणि वर काजूनी सजावट करते. दिसायला पण आकर्षक दिसेल आणि लहान मुलं आवडीने स्वतःच्या हाताने घेऊन खातील. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथाला. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. बाय.